हा हा मस्तच. दाखव दाखव आनवर सांग भाऊ केवढा. तर बघा मित्रांनो अशा रीतीने बॉटलमध्ये गेलेला आहे. हा त्याचं तोंड आहे आतमध्ये. मित्रांनो शेंगटी मासा दिसलाय. हळू 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 दोन वत बारीक साईज जरा गरम चांगले दाखव. मस्त रे 10-12 तरी चांगली ठेव. तर नमस्कार मित्रांनो. तर संध्याकाळची वेळ आणि पाण्याला आता वट लागलेला आहे. पाणी खाली जाते. तर वटाबरोबर मित्रांनो ना बोयट मासे म्हणजे शेक बोलतात. तर ते आता वटाबरोबर इकडे खाली आलेले असतात या रस्त्याजवळ. आणि ते आपल्या वाडीतील मुलं कशा प्रकारे पकडतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फुल धमाल होणार आहे व्हिडिओत. आणि ते मित्रांनो कशा सहाय्याने पकडणार तर हे बघा याच्या रीतीने बॉटल कटिंग केली आहे त्यांनी. ही बॉटल आहे प्लॅस्टिकची आणि हिला पाचच्या साईडने कटिंग केली आहे बागीचा. आणि तिला एक साव बांधली माशाला आपण जी गरवतो ती साव बांधलेली आहे. आणि एक छोटासा दगड टाकला आतमध्ये जेणेकरून हिला पटकन तळाला जाईल. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा अशा रीतीने पिठाचं पाणी आहे. तांदळाचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि पाणी आहे त्याच्यामध्ये. तर ह्याच पिठासाठी मित्रांनो शेक ह्याच्या आतमध्ये घुसत असतात. तर हा रुद्र रुमडे आणि तो पाठचा शुभम आपला लपतोय. अरे लाजू नको रे ये व्हिडिओत लाजू नको बिंदास. तर अशा रीतीने आहे शुभम आपला बघायला आलाय. तो ब्रिज खाली आता गरवायला चाललाय. आणि हे दोघं जण आता काढतात. हा भाऊ आहे माझा युवराज. तर हे दोघे आता काढतात इकडे. तर दाखवतो तुम्हाला मी कशा प्रकारे आता हे शेक काढतात ते. रुद्र रुमडे चाललाय रप्पा रप. हा हा मस्तच. दाखव दाखव आनवर सांग भाऊ केवढा. तर बघा मित्रांनो अशा रीतीने बॉटलमध्ये गेलेला आहे. हा त्याचं तोंड आहे आतमध्ये. आणि आता ते रिटर्न काय फिरू नाही शकत. तर थांब घे पाण्यात जात ना तर बघ या टाक आहे. हा मस्त अरे. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे शेक भेटतात बोट. तर आता अजून काढतील. तर हे बघा मित्रांनो हेच ते पीठ आहे पिशवीमध्ये. आणि हे दोघं जण इकडे उभे राहून करवतात. दोन वत बारीक साईज जरा गरम चांगले आहेत. बघू हा काय आयडिया बरी काढले बारकेच भेटत. हा आज चांगले रे. माका पण द्या आता पासा मी बरणी आणते थांब. मस्त चल ऋतू भांगे फिरव मेला तुझा काय आता काढ पटकन चल. एक तरी मला दाखव. एक पण नाही अजून काढलं ना. चमच्यान मेला किमटी डावता. हो बघ हे काय या कामासाठी ठेवलेला. शेक वर काढलं की वरनेट टाकायचं रपकन. हे बघ 20 रुपये मासे काढणारे दोघे पब्लिक बघ. ते बघ अभ्यास मेलं पाहिलं. अरे काय या पण हायता काय काळा काळा सगळा टाकल्यान पीठ होता. हिला कायचा वेगळाच शेक हा पण त्याच्यात. हो तो बघ चिखलातला तांबूसाहेब मोसा भारी वडीत काय मा हा शुभम आपला काम भारी मिळाला. चोख निभावता एकदम परफेक्ट. काढल्या काढल्या टाकता वर काय हलवल्या कसली बघ कॅच घेतल्या. दाखव घ्या शुभम थांब. कसले बघ मस्त वळवळीत टाक लावून झाकण गर राहून. अरे हा बघ कपडात बसा दे घराकडे शाळेत नाही गेला ना आज शाळेत नाही गेला गेलो होतो. हा काढल्यान पडपडीत. याचा वांग्यात बेकार काय ना सप्पा सप ऋतूचे दिवस फिरले. अरे तुझ्या बाजूकडे टाकता तो. अरे 6 महिन्यात तुझी थयात पडता थोडासा अंतर असात. खाली चला शुभम कॅच घे बघूया परत.
आहे गे बरणी इकडे घे दाखव. हा मस्त रे 10-12 तरी हत. चांगली जायचं चांगली आहे, ठेव पाय नाले भिजा तू मर दे पहिलीच भवानी केल्या काय रे तू खुश ना आता नाही हे हळू रे बसी नको जायत पाण्यात. आणि मित्रांनो बघणारी पब्लिक बघू शकता किती आहे ती. चांगलंच काढलं ना आता मस्त मोठी साईज मस्त साईज. अरे काय याच जळा मेल्या आण म्हणला टाक टाक पाण्यात टाक टाक बघूया. उडातो जोर येते का एक नंबर. चल पडशी बाबा पडशील दगड बघ असले शिक बी कशात. चल शुभम तुझा कामाक लागतो बाबा. बर्फ टाकू तुला यो पीठ घेऊन डायरेक्ट असिस्टंट ठेवला डायरेक्ट कामाक. शुभम खुश आहे मरू दे म्हणता बरणी खोलतोय लावतोय शेक भेटते खाऊ खाऊक नाही गरव गरव घेऊन येतो पगारात ना काढल्यान अरे चल हा बेकार वतू नको भिजव शिवकात तरी बेकार. आता ऋतूचा भांग्या चालीवर इलेला दिसता काय नाही तर पॉवरफुल तर जाम काढणार ए असिस्टंट हे म्हणता पगार नाही देणार नाही तर तो असिस्टंट पिठावाला अरे आता एका पगार देऊ लागत ना झाले शेक वाटत समजा त्यांचे गरव काय भेटणार. हा कसले वाटतं तुला भारी दाखवणार नाही कोणा कोणता चे ताबडतोब पाण्यात काय करतो बाटले बारके काढ शुभम बारके बघत काय याच्यात बारके काढ दोन घे बरणी खोल देता बघ. बारीक साईज टाक मोठे गरव काय उपयोगाचे ना. बारीक साईज टाक. हा बारीक गरव बरे पडते एकदम मरती ते एका मोठी बरणी येऊ. हा ते से टाक बारके अजून एक टाक बारको टाक बारको बघ. बाद झाले सर बास ना बाद झाले काढल्यान परत आता ऋतूचा भांग्या चालीवर येईल आता काय खरा नाही. टाक बरणीत टाक वत बरणीत वत हा थांब पीठवालो येता पीठवाल्या गड्याक पण आता तुमका शेक देऊ लागणार ते का घेऊन इले म्हणून कामा गेलो म्हणून काय तुका शेक नाही देणार ते नकोच देणारच नाही माग येड छव्या नकोच हा ही चौथीची बरोबर गाडी घालून लावणार मुद्दाम बाईंका दाखवतोय. प्रतीकाक पाठवलं की प्रतीकान ब्लॉग बघितलाय मग तू प्रतीकान मामा सगळ्यांना पाठवलं तुझ्या संपलं विषय. 84 विनायचं नाही सांगितलं असतं तुझं काय करू काय माहिती काढल्यान झाला माझा नाचकाम सुरू काढल्यान ऋतून काढल्यान बेकार. एवढा करण्यापेक्षा अरे तर किती होतात नाही का तात नाही शुभम पाहिजे तू दाखवत नको आता व्हिडिओ करूच नको मी पहिलं वरनेट टाकणार. चाललं किती जा तू घेऊन जा पण थांबत नाही. अरे थांब जरा वेळ थांब अजून काढती ये. पाणी थांबका ना रात्रीचा. अरे तुझं पगार घेऊन जाशील थांब जरा वेळ. टाक वत सगळं त्याच्यात भरून येतात. असं काय करतो व त्याच्यात डायरेक्ट भरणे काय शुभम ऐकत नाही ना. बोचा बिचार लागत नेला हळू अरे झालं गंजलेली अरे शुभम बदल तरी मेल्या ती घरी बदल तरी शुभम मेल्या. तर शुभम आता 3 शेक घेऊन चाललो गरव. बाटली हॅलो चल शुभम या बा बाय.
भडकलो रुद्दू काय या चढ केल्या तुझं सावकाश सावकाश हा सावकाश आहे. आता काय कर वत आहे बाबू ते हय वतशील हय वत जाऊ नको हय घे वरनी इकडे आण हय वत वत. तर मित्रांनो हे बघा अशा रीतीने आता भेटायचे कमी झालेत दोघांना, एक तिकडे एक इकडे दोघे जण आहेत आता कमी झालेत आणि एवढे तर भेटलेत अजून होते. तर इकडे या शुभास मामाने 4 घेतलेत गरवायला आणि तो शुभम आपला होता दुसरा गडी तो एक घेऊन गेला 3 गरवायला आणि आता हे एवढे आहेत उरलेले. तर हे 2 2 4 5 6 7 8 9 10 11 आणि ते 12 13 14 15 16 17 18 एकूण 18 शेक भेटलेत आपल्याला मित्रांनो. अशा रीतीने बघा चांगली साईज आहे आणि मस्त एक नंबर. तर शेक पकडायची ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा माहिती बघ मित्रांनो शेंगटी मासा दिसलाय हळू हळू हळू. तर गेली. तर मित्रांनो अशा रीतीने आपले शेक मासे पकडून झालेले आहेत आणि आता भरती लागली आहे पाण्याला त्यामुळे आता ते भेटायचे कमी झालेत. आता नाही भेटणार म्हणजे भरतीबरोबर ते आता पुढे वर चढतात पाज्यामधून आणि तर अशा रीतीने भेटलेत. तर बाटलीच्या साहाय्याने कशा प्रकारे मुलं पकडतात शेक मासे म्हणजेच बोयटं आणि इंग्लिशमध्ये त्याला मलेट फिश बोलतात आणि काही ठिकाणी शेडी गुंजी अशी सुद्धा नावं आहेत त्याला. तर ते मासे कशा प्रकारे पकडलेत बॉटलमध्ये हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तर जवळपास 18 का 19 आपल्याला शेक मासे भेटलेत. तर मस्तपैकी झालं आहे काम भारी. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तसंच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि असेच जर तुम्हाला छान छान मासेमारीचे किंवा खेकड्याचे वगैरे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला यापुढेही पाहायला मिळणार आहेत. तर चला भेटूया लवकरच इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका.